करतात. तर गेल्या वर्षी JW बॅग कंपनी ते कार्यरत होते, मात्र यावेळेला ते सकाळपासून पालखीचे स्वागतासाठी यांचं सुद्धा आगमन होतंय. काल अगदी पूर्ण ही जिम्मेदारी बड्डे बॉय संतोष म्हात्रे यांनी घेतलेली होती. आपण सिंटेक्सची 500 लिटरची भगवान नाईक यांच्याकडनं आपल्याला 500 लिटरची सिंटेक्सची टाकी आमचे सपना हॉटेल पहिल्या प्रवेशद्वारची सपना हॉटेलचे मालक अधिक आल्यावर आहेत. जिलेबी प्रेमच जिलेबीवाळे हे सुद्धा अगदी इथे त्यांचं जिलेबी काढण्याचं ही तयारी चालू आहे. पालखी आता काही वेळातच इथे येणार आहे. हे मामासुद्धा अगदी आज मला वाटते 4-5 दिवस इथे पूर्ण तयारीला इथे आहे. हॉटेल ते भजीसाठी कांदा कापण्यासुद्धा हे एक मोठं कसब आहे. आणि हे हॉटेलचे मालक आमचे विनोद नाईक उर्फ बाबूसेठ हे तयारी करून ठेवत आहेत. कारण आजपासून दत्तयात्रेला सुरुवात झालेली आहे आणि ही 5 दिवस यात्रा इथे अहोरात्र अगदी अशी यात्रा भरते. भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू, तरी फिटेना हे पांगरे विठ्ठला, तरी फिटेना हे पांगरे. आमचे सचिन नाईक काल जे बड्डे होता आपले संतोष म्हात्रे यांचा त्यांनी एन्जॉय केलेला आहे. आज हे सर्व पालखीचे स्वागतासाठी इथे आलेले आहेत. यात्रेमध्ये काहीतरी व्यवसाय करावा त्यांनी ऊसाचा चरक या वेळेला टाकलेला आहे. कारण हा यंदाचं 5 दिवस ही जी यात्रा आहे 5 दिवस आणि रविवारी सुद्धा संकष्टी आहे आणि जास्तीत जास्त भक्तजनांचं थंड पेय आणि ते म्हणजे ऊसाचा रस आणि संतोष म्हात्रे हे पाहत आहेत आणि त्यांची ही चरक आहे. धन्यवाद. पोवाडे यात्रेत आपलं अगदी सहर्ष स्वागत. आमची चौल यात्रेतली अशी फेमस जिलेबी अगदी कित्येक वर्षे असं हे जिलेबीवाळे इथे येतात आणि ही फेमस अशी चौल यात्रेतली फेमस अशी जिलेबी अलोट अशी गर्दी या जिलेबी खरेदीसाठी इथे असते. आमचे ग्रामस्थ डॉक्टर राजेंद्र कुमार म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत करून इकडे तिथे खर्च होईल, तिथे कमी खर्च होईल. आम्हाला सहकार्य आवडतं करता
रूपते सावळे विठ्ठला रूपते सावळे झाले लोचन एकदा दर्शन झाले लोचन एकदा दर्शन रमावरा पांडुरंगा रे विठ्ठला रमावरा पांडुरंगा रे ऋण तुझे विठ्ठला सांगते सिखेरू मलिन माझी तुला लावू भाव भक्तीची अश्रू फुले तुला वाहू सगळ्यांना टोप्या घातल्या गेल्या आणि ह्या टोप्या आदित्य राऊत यांच्याकडून सेप्रेम भेट आपल्या यात्रे स्पेशल सण पालखीसाठी आलेले आहेत. कारण आदित्य राऊत आणि परिवार यांच्याकडून ह्या टोप्या आपल्याला पालखीसाठी खास आलेल्या आहेत. म्हणावे काया काय कुठले नाते माय बाप माया तुझिया पुढे तुच्छ सारे खोटे चौल भवाळा येथील एक ग्रामस्थ नेहमीप्रमाणे या पालखीचं स्वागत करण्यासाठी ते सज्ज आहेत. पालखी काही वेळ चालवलं त्यांना हे इथे थंड इथे वाटले जातं. गावच्या पाटलांचं आगमन झाले असू द्या वैदिक दोन दे दोन भवाळे गावातील ह्या महिला दत्त पालखीचं स्वागत करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत सर्व. आणि हेच आम्ही वारंवार सांगतो की आमच्या ह्या भवाळे गावातील महिला ह्या सर्व एकत्रित येऊन कुठलाही कार्यक्रम असतो ह्या कार्यक्रमात तिथे आवर्जून सर्व एकत्रित येतात. आणि निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळू